हॅलो, वेलकम टू माय ज्वेलरी आर्ट 31 यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत नेकलेस सेट। तर बघा, याच्यासाठी आपल्याला पेंडेंट तयार करून घ्यायची आहे स्मॉल। तर त्याच्यासाठी आपण घेत आहोत गीज वायर, जी की आहे 0.4 mm ची। तर बघा, आता आपण त्या गीज वायरमध्ये बीड्स अँड गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहे। हे कसे ओवायचे याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तो मी अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर तो तुम्ही नक्की बघा। कधी कधी काय होतं, कामाच्या व्यापामुळे काही भाग सुटून जातो की काही कॅमेऱ्याच्या प्रॉब्लेममुळे तो येत नाही कॅमेऱ्यामध्ये। तर तो जर तुम्हाला बघायचा असेल तर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता की हे फ्लॉवर कसं बनवायचं आहे। तर बघा, हे पॅक करायचं आहे आता फ्लॉवरला, जे की आपण करतोय पॅक टाईट असं। एक आडी द्यायची आहे तिथे, बघा दिलेली आहे आपण। ओके, हे बघा छानसं आपलं प्राजक्ताचं जे फूल राहतं ना, तशा टाईप ते फ्लॉवर तयार होतं। तुम्ही बघितलेच असाल प्राजक्ताचं फूल कसं राहतं ते। ओके, तर आपल्याला असे 6 हे बनवून घ्यायचे आहे फ्लॉवर। बघा, 6 हे प्राजक्ताचे जे फ्लॉवर राहतात तसे बनवायचे आहे, आणि तिथलं मधलं पेंडेंट जो आहे मेन तो वेगळं बनवायचा आपल्याला। ओके, बघा आपण ते करून घेतलेले आहे। किती सुंदर दिसतात ना छोटे छोटे स्मॉल। तुम्हाला याचं डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला पुन्हा एक चांगला आणि डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईन। हा मेन पेंडेंट आहे नेकलेसच्या मधलं, तो आता आपण बनवू। बघा, गोल्डन बीड्स होऊन घ्यायचे आहे गेज वायरमध्ये, 0.4 गेज वायरमध्ये, जे की आपण ओवून घेत आहोत। बघा, डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॉवर कसे बनवायचे याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की घेऊन येईन व्हिडिओज डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॉवर कसे बनवायचे तर। ओके, आणि हे फ्लॉवर्स मेन असतात ज्वेलरी मेकिंगच्या मध्ये। तर हे जर तुम्हाला परफेक्ट करता आले ना, तर तुम्ही कोणती पण डिझाईन इझिली बनवू शकता। ओके, तर बघा, आपल्याला हा जो पेंडेंट आहे मधला तो थोडा ब्रॉड हवा होता, त्याच्यामुळे आपल्याला तो मोठा बनवण्यात आलेला आहे, आणि थोडं अट्रॅक्टिव्ह लुक आलेला हवा होता त्यासाठी, म्हणून आपण जे गोल्डन बीड्सच्या 2 लेअर आहेत त्या अटॅच केलेल्या आहे पेंडेंटला, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपण 2 गोल्डन बीड्सच्या लेअर अटॅच केलेल्या आहे। ओके, तर बघा, काही भाग हा स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये कळू शकणार नाही, पण तुम्ही असं नेकलेस बनवू शकता याची तर तुम्हाला नक्कीच आयडिया येऊन जाईल। जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओज हवा असेल तर नक्की मला सांगा, आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नथ मेकिंगचे, ज्वेलरी मेकिंगचे, बँगल, इयरिंगचे वगैरे बघायचे असणार तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते नवनवीन, आणि ज्वेलरी मेकिंगचं सामान कुठं मिळतं तुम्हाला हवं असेल त्यासाठी पण तुम्ही मला मेसेज करू शकता, मी ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन। आणि जर ह्या ज्वेलरी मेकिंगच्या सामानावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचं असेल, काय काय लागतं, कोणतं मटेरियल लागतं, तर त्या संबंधितसुद्धा तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन नवीन। ओके, तर आता आपण बनवत आहोत पेंडेंट। बघा, पेंडेंटचा लुक किती भारी वाटतो आहे। आपण या एका पेंडेंटनी ना आपली हँडरिंग बनवू शकतो, आपली नथ बनवू शकतो, इयरिंग बनवू शकतो, नोजरिंग बनवू शकतो, बिंदिया बनवू शकतो, डिफरंट एकच पेंडेंटनी आपण डिफरंट बनवू शकतो। ते कसे बनवता येईल हे याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला, तर नक्कीच मला सबस्क्राईब करा।
विदाऊट ग्लासेस करता पण तुम्ही घरबसल्या ही ज्वेलरी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघावं लागणार. जर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवले तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळत राहणार. ओके. आपण जेवढं चांगल्याने त्याला पॅक करू ना तेवढं ते लूक उठून दिसतं. बघा आता आपलं फ्लॉवर रेडी आहे. बघा कसं वाटतं, मस्त ना. आता त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे चांगलं, जे की आपण करत आहोत. कैचीने कट करून घ्यायचं आहे, जास्त आहे. बघू शकता तुम्ही बॅक साईडने पण. ओके. जे पेंडेंट आहेत ते रेडी झालेले आहे, बघू शकता तुम्ही. हे आपल्याला असे अरेंज करायचे, जे की मी हातात करून दाखवते आहे तुम्हाला. मध्ये एक मोठा पेंडेंट आहे, लेफ्ट साईडला 3 आणि राईट साईडला 3 असे. ओके. असं आपलं नेकलेसचं लूक येणार, बघू शकता तुम्ही. किती भारी वाटतं. या नेकलेसचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करा.